नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सूट, कमिशन, दलाली, रिबेट, आडत या संदर्भाने जे काही प्रश्न गणितामध्ये आपल्याला येतात त्या प्रश्नांचा आपण आज अभ्यास करणार आहोत। सर्व टाइपचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो। थोडासा व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधून आपण सर्व प्रश्न समजून घेणार आहोत। तर सूट, कमिशन, दलाली, रिबेट, आडत ह्या संबंधाने आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की सूट कशाला म्हणायचं, कमिशन कशाला म्हणायचं, रिबेट, दलाली किंवा आडत कशाला म्हणायचं, आणि त्यातली त्यात छापील किंमत ह्या संदर्भाने सुद्धा आपण समजून घेणार आहोत। कारण छापील किमतीच्या संदर्भानेच सूट, कमिशन, रिबेट, दलाली, आडत हे सगळे संबोध जे आहे, हे सगळे ज्या संकल्पना आहे गणितातल्या ह्या संबंधाने येत असतात। तर सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे छापील किंमत म्हणजे काय। बघा मित्रांनो, छापील किंमत, तर लक्षात ठेवा, जी किंमत एखाद्या वस्तूवर छापलेली असते तिला म्हणायचं छापील किंमत। आता हे तर त्याच्या नावामध्येच आपल्याला समजतं मित्रांनो, परंतु इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला दुकानातून एखादी वस्तू घ्यायची असते, विकायची असते, तर त्यावेळेस आपण नेहमी ती छापील किमतीलाच घेतो असं नाही। कारण बऱ्याच वेळा छापलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला सुद्धा दुकानदार आपल्याला वस्तू देत असतो। आलं लक्षात? तर छापील किंमत म्हणजे वस्तूवर छापलेली किंमत। दुसरी गोष्ट ती म्हणजे सूट कशाला म्हणायचं, तर सूट म्हणजे एखादा दुकानदार, समजा एखाद्या वस्तूवर 100 रुपये किंमत छापली आहे, एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे आणि ती त्यावर छापलेली आहे त्या वस्तूवर, परंतु दुकानदार ती आपल्याला 90 रुपयालाच देतो। तर याचा अर्थ असा होतो की दुकानदाराने 100 रुपये छापलेली किंमत असताना सुद्धा आपल्याला 90 रुपयाला दिली, म्हणजे 10 रुपये काय दिली, सूट दिली। तर आलं लक्षात मित्रांनो, छापील किमतीपेक्षा सुद्धा कमी पैसे आपल्याकडून दुकानदार घेत असतो, तर त्याला म्हणायचं सूट देणे। आपल्याला काही सूट मिळते, काही रुपयांची सूट मिळते, तर ही सूट नेहमी 100 रुपयाशी संबंधित असते, लक्षात ठेवा। कारण सूट ही बऱ्याचदा टक्केवारी दिली असते, 5% सूट, 10% सूट असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो, तर सूट ही नेहमी 100शी तुलना केलेली असते। तसंच कमिशन बघा, कमिशनचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काही वस्तू घेऊन काही लोक हे आपल्याला दरवाजावर सुद्धा विकायला घेऊन येतात। तर त्या वस्तू कंपनीने बनवलेल्या असतात, त्या लोकांनी बनवलेल्या नसतात। उदाहरणार्थ साबण असतात किंवा मिक्सर असतात, काही भांडे असतात। तर कंपनी काय करते, अशा लोकांना विशिष्ट वस्तू विकल्यानंतर, काही वस्तू विकल्यानंतर काही रुपये त्यांना देते। का देते, कारण वस्तू विकल्याबद्दल। असं समजा की साबण विकायला एखादा व्यक्ती जर आला आणि त्या व्यक्तीने जर 100 साबण विकल्या, तर 100 साबण विकल्यानंतर कंपनी त्या व्यक्तीला 50 रुपये देते, असं काहीतरी। तर याला म्हणायचं कमिशन। वस्तू विकल्यानंतर त्या वस्तू विकल्याच्या बद्दल जी काही आपल्याला किंमत मिळते त्याला म्हणायचं कमिशन। त्यानंतर कमिशनला जोडून दलाली, त्यानंतर आडत असे सुद्धा शब्द असतात बघा। आडत हा शब्द शक्यतो मार्केटमध्ये असतो, शेतकऱ्यांचा माल विकल्यानंतर। समजा एखादा शेतकरी कांदे विकायला गेला, कांदे विकून दिल्याबद्दल, कांदे कोण विकतं, शेतकरी नाही विकत, कांदे विकून देतो तो म्हणजे तो त्या मार्केटमधला असलेला व्यापारी। तो काय करतो, त्या कांद्याचा लिलाव करतो आणि लिलाव केल्यानंतर ते कांदे विकतो। म्हणजे विकून देणारा कोण आहे, तर तो व्यापारी असतो, शेतकरी फक्त माल घेऊन जातो। तर ते विकून दिल्याबद्दल त्या व्यापाऱ्याला आडत द्यावी लागते। तर ती विशिष्ट रकमेवर असते, काही पर्सेंटेजमध्ये असते, 2%, 5% अशी आडत द्यावी लागते। तर एखादा शेतकरी कांदे घेऊन गेला, त्याने 10,000 रुपयाचे कांदे विकले, तर 2% दराने किती आडत होईल, तर 10,000 रुपयावर 2% दराने जी आडत होईल ती आडत त्या व्यापाऱ्याला द्यावी लागते। म्हणजे 10,000 रुपयातून 2% आडत वजा होते आणि उरलेले पैसे शेतकऱ्याला परत मिळतात। तर अशा पद्धतीने आडत। दलाली सुद्धा तशीच। समजा भूखंड, जमिनीचे खरेदी विक्रीचे जे व्यवहार असतात त्यामध्ये दलाल असतात। ते काय करतात, एखाद्याकडून भूखंड विकत, एखाद्याकडे असलेला भूखंड दुसऱ्याला विकत घेऊन देतात। मध्ये जे एजंट म्हणून काम करतात त्याला दलाल म्हणतात। ते दलाल काय करतात, ज्याचा भूखंड विकून दिला त्याच्याकडूनही दलाली घेतात आणि ज्याला विकला त्याच्याकडूनही दलाली घेतात। असं दोघांकडूनही त्या दलालाला उत्पन्न मिळत असतं, त्याला पैसे मिळत असतात, त्याला म्हणतात दलाली। तर कमिशन, दलाली, आडत ही ह्या संदर्भाने आहे। सूट तुम्हाला माहिती आहे, एखादी वस्तू विकत घेताना आपल्याला जी काही छापील किमतीवर सूट मिळते त्याला म्हणायचं, छापील किमतीवर जी काही कमी रक्कम द्यावी लागते आपल्याला, छापील किमती इतकी रक्कम द्यायची गरज नसते, तर दुकानदार आपल्याला ती सूट देतो तेवढ्या पैशाची, त्याला म्हणायचं सूट। तर अशा पद्धतीने ह्या 4 संकल्पना या ठिकाणी फार महत्त्वाच्या आहेत। या 4ही संकल्पनाच्या संबंधाने जी गणितामध्ये उदाहरणं येतात
ती उदाहरणं आपण समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, ही उदाहरणं समजून घेताना अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आपण. अजिबात गडबड होणार नाही. मला खात्री आहे की मी समजून दिल्यानंतर तुम्हाला हे उदाहरण नक्की समजतील आणि यानंतर तुम्हाला अशी उदाहरणाची अडचण राहणार नाही. मित्रांनो, सूट या संबंधाने जी उदाहरणं येतात ती उदाहरणं कोणकोणत्या प्रकारची असतात तर लक्षात ठेवा, ही उदाहरणं 3 प्रकारची असतात. 4 प्रकारचे असतात, पण चौथा जो प्रकार आहे तो आपण आत्ताच लगेच पाहणार नाही. पण 3 प्रकारची, महत्वाची 3 प्रकारची जी उदाहरणं असतात ती म्हणजे काय की छापील किमतीवर किती टक्के सूट मिळेल, किती सूट मिळेल, किती सूट मिळेल असा एक प्रश्नाचा प्रकार असतो. त्यानंतर असतो छापील किंमत किती, छापील किंमत किती, छापील किंमत काढायला विचारलेली असते किंवा विक्री किंमत काढायला सांगितलेली असते. विक्री किंमत काढा असा एक प्रश्न असतो. तर ह्या 3 टाईपचे प्रश्न असतात बघा. विक्री किंमत किती, तर हे 3 प्रकारची उदाहरणं असतात. यामध्ये लक्षात ठेवा, सूट जर विचारलेली असेल तर छापील किंमत आणि विक्री किंमत दिलेली असते. छापील किंमत जर विचारली असेल तर सूट आणि विक्री किंमत दिलेली असते. या तिन्ही घटकापैकी जी गोष्ट आपल्याला विचारली असते, जो घटक विचारला असतो त्या घटकाला विचारताना 2 उरलेले घटक दिलेले असतात उदाहरणामध्ये. तर हे उदाहरणं कशी सोडवायची ते आपण समजून घेऊया. हे 3ही प्रकारची उदाहरणं आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण कमिशन, दलाली, आडत या संबंधी सुद्धा काही उदाहरणं पाहू. पण पहिल्यांदा हे 3 महत्वाची उदाहरणं आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, हा भाग जो असणार आहे हा आपला पहिला भाग असणार आहे सूट, कमिशन, दलालीच्या संदर्भाने. यानंतर दुसरा भाग जो येईल त्यामध्ये सुद्धा अशीच महत्वाची उदाहरणं घेऊ. 2 भागामध्येच हा संपूर्ण घटक आपण समजून देणार आहोत आणि संपवणार देखील आहोत. तर हे 2ही भाग पाहायला विसरू नका. पुढचा सुद्धा भाग पाहायला विसरू नका मित्रांनो. तर चला, यातला मी पहिला प्रश्न घेतो बघा. चला तर मित्रांनो, मी पहिल्या टाईपचं उदाहरण घेतलं ते म्हणजे सूट काढा या संबंधाने. बघा, या ठिकाणी पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. पुस्तकाची छापील किंमत आलं लक्षात तुमच्या? छापील किंमत म्हणजे पुस्तकावर छापलेली आहे ती 360 रुपये किंमत आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयाला विकले. बघा, विकले मात्र कितीला? 306 रुपयाला. तर त्याने शेकडा किती सूट दिली? शेकडा सूट म्हणजे टक्के. किती टक्के सूट दिली? लक्षात ठेवा, शेकडा किती सूट दिली म्हणजेच किती टक्के सूट दिली. शेकडा सूट ही नेहमी 100शी तुलना करून काढायची असते. तर मित्रांनो, या प्रकारची उदाहरणं सोडवताना मी तुम्हाला एक सोपी मांडणी सांगणार आहे. ही मांडणी आपण प्रत्येक उदाहरणात करणार आहोत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जी मांडणी मी तुम्हाला सांगणार आहे ही मांडणी तुमच्या एकदा लक्षात आली की सूटच्या संदर्भाने कोणतीही उदाहरणं येऊ द्या, कमिशनच्या संदर्भाने, दलालीच्या संदर्भाने, आडतच्या संदर्भाने कोणतीही उदाहरणं येऊ द्या, तुम्हाला मांडणी करायला जमलं की तुम्ही उत्तर एकदम चुटकीसरशी काढू शकता. तर बघा कोणती मांडणी करायची. यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. या उदाहरणाच्या अगोदर मी त्या फळ्यावर लिहिल्या होत्या बघा. कोणत्या? एक असते सूट, दुसरी असते छापील किंमत आणि तिसरी असते विक्री किंमत. तर लक्षात घ्या, या 3ही गोष्टी इथं समोर लिहून घ्या. मांडणी अशी करायची. छापील किंमत, हे लक्षात ठेवा मित्रांनो, छापील किंमत. आता प्रत्येक वेळेस मी असं खूप मोठं लिहित नाही राहणार, मी शॉर्टमध्ये लिहिणार आहे. पण आता समजावं म्हणून मी थोडंसं व्यवस्थितपणे लिहितोय. छापील किंमत, त्यानंतर आहे विक्री किंमत आणि त्यानंतर आहे सूट. इथं सूट लिहिताना नेहमी किती टक्के सूट मिळाली ते आपण मांडणार आहोत. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने ही मांडणी आहे. आता ह्या मांडणीमध्ये जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. बघा, या ठिकाणी आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. म्हणजे सूट जी काढायची आहे ते आपण नंतर लिहू, जे दिलेलं ते आधी लिहू. बघा, छापील किंमत 360 आहे. छापील किंमत 360 याच्या खाली लिहून घेऊया. बघा, 360, छापील किंमत 360, विक्री किंमत आहे 306. बरोबर. आता सूट किती मिळेल हे आपल्याला शोधायचं आहे. जे आपल्याला मिळालं नाही ते शोधायचं आहे. बघा, 360 रुपये छापील किंमत आहे, विक्री किंमत 306 आहे. 360 मधून 306 काढले, 60 मधून 6 काढले तर 54 उरतात. याचा अर्थ 360 रुपये छापील किंमत असताना सूट मिळते 54 रुपये. आलं लक्षात? 360 रुपये छापील किंमत असताना सूट मिळते 54 रुपये. 100 रुपये छापील किंमत असताना सूट किती मिळेल? कारण ही 100शी तुलना का केली? कारण आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. ही जी मांडणी आहे मित्रांनो, ही मांडणी आपण पूर्ण केली. बघा, मांडणी किती सोप्या पद्धतीने केली याचा सराव होणार आहे सर्व उदाहरणं सोडवताना. पुन्हा एकदा लक्ष द्या, छापील किंमत आणि विक्री किंमत दिली होती, दोन्ही किमती तर लिहून घेतल्या. यावरून आपण सूट काढली.
360 रुपयाची वस्तू 306 रुपयाला विकली, याचा अर्थ 54 रुपये सूट मिळाली. 54 रुपये कमी घेतले दुकानदाराने, छापील किमतीपेक्षा कमी घेतले 54 रुपये. मग आपण आता शेकडा सूट काढायची, याचा अर्थ 100 रुपयाला किती सूट, असा अर्थ आहे सरळ, बरोबर की नाही. बघा 360 रुपयाला 54 रुपये सूट, 100 रुपयाला किती रुपये सूट. इथं आपण कितीच्या जागी एक्स मानतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ही विक्री किमतीचा हा जो कॉलम आहे हा आपल्याला आता काही कामाचा नाही, बरोबर. हा फक्त आपल्याला इथं सूट काढण्यासाठी उपयोगी पडला. परंतु लक्षात घ्या, मांडणी नेहमी ह्या उदाहरणामध्ये अशाच पद्धतीने करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 360 रुपयाला 54 रुपये सूट, 100 रुपयावर किती रुपये सूट, अशी मांडणी केल्यानंतर मी तुम्हाला बहुतेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अशी मांडणी झाली की याचा तिरपा गुणाकार करायचा असतो. आलं लक्षात मित्रांनो, तिरपा गुणाकार म्हणजे 360 गुणिले एक्स होतील आणि 100 गुणिले 54 होतील. आलं लक्षात. बघा इथं मांडणी करून दाखवतो मी, हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. परंतु हे उदाहरण सोडवताना मी थोडंसं विस्तृतपणे घेतो, नंतर आपण शॉर्टमध्ये घेत जाऊ. बघा 360 गुणिले एक्स होतील आणि 100 गुणिले 54 होतील. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, हे समीकरण तयार झालं. समीकरण तयार झाल्यानंतर लक्षात घ्या, इथं गुणाकारामध्ये 360 आहे. हा 360 इथून काढून घेऊन आपण काय करतो, इथं भागिले करतो. बघा भागिले 360 असं करतो की नाही, बरोबर. आणि हा जो एक्स आहे म्हणजे हे सोडवलं की आपली एक्सची किंमत मिळेल. याचा अर्थ आपण ही सगळी मांडणी करत बसण्यापेक्षा सरळ सोपं काय करू, एक्स बाजूला ठेवू आणि 100 गुणिले 54 लिहून घ्या आधी. 100 गुणिले 54 आणि भागिले कोण, तर एक्सला जोडून जी संख्या गुणाकारामध्ये लिहायची असते ती संख्या नेहमी भागाकारात मांडून टाका. म्हणजे 100 गुणिले 54 होतील भागिले 360 होतील. बघा शॉर्ट मध्ये झालं की नाही, आपल्या याची गरज नाही राहिली आता. म्हणजे ही पायरी आपण वाचवू शकतो. इथं पाहिल्या आपल्याला ते लक्षात येतं की पुढची पायरी कशी होईल. आणि हे सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळेल. तर बघा इथं 0 एकक स्थानी काढून टाकला, हा पण काढून टाकला. त्यानंतर बघा इथं 54 आहे, इथं 36 आहे. 18 दुने 36 आणि 18 त्रिक 54. 18च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहे. बघा 18 त्रिक 54, 18 दुने 36. भागाकार देऊन झाला. इथं 10 आहे, इथं 3 आहे, छेदस्थानी 2 आहे. 2 ने पुन्हा 10 ला भाग देऊ शकतो आपण. बे के बे, बे पंचे 10. आणि काय उरलंय बघा 5 गुणिले 3. याचा अर्थ 5 गुणिले 3 म्हणजे 15. उत्तर मिळालं आपल्याला 15. 360 रुपयाला 54 रुपये सूट, याचा अर्थ 100 रुपयाला 15 रुपये सूट, म्हणजेच 15% सूट. 100शी तुलना केली आपण, कारण 15 ही याची तुलना 100शी झाली, म्हणजेच दुकानदाराने 15% सूट दिली. आपलं उत्तर मिळालं. शेकडा सूट किती, तर ती आहे 15%. आलं लक्षात मित्रांनो. ही मांडणी तुम्हाला जमली की ही उदाहरणं चुटकीसरची तुम्ही सोडू शकता. पुढचं एक उदाहरण घेऊ, म्हणजे अजून थोडंसं पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. चला तर मित्रांनो दुसरं उदाहरण घेतलं बघा. पुन्हा एकदा आपण सूट काढणार आहोत. शेकडा सूट म्हणजेच किती टक्के सूट मिळाली, टक्केवारी काढणे, सूटची टक्केवारी काढणे म्हणजे शेकडा सूट काढणे. बघा 1850 रुपये छापील किमतीची वस्तू 1702 रुपये. इथं बघा 1850, मला ती सवय झाली म्हणायची अशी. 1850 रुपये छापील किमतीची वस्तू 1702 रुपयाला विकली तर किती टक्के सूट मिळाली. इथं प्रश्न वेगवेगळे असू शकतात. इथं फक्त किमतीला महत्व असतं. गणितामध्ये ज्या उदाहरणात ज्या किमती असतात त्याला महत्व असतं. इथं वेगळं येऊ शकतं. एक सायकल 1850 रुपयाची होती, ते सायकल दुकानदाराने 1702 रुपयाला विकली तर सायकलवर दुकानदाराने किती टक्के सूट दिली. असं कसंही उदाहरण तयार होऊ शकतं. यामध्ये फक्त किमतीला महत्व आहे. इथं सुद्धा आपल्याला सूट काढायची आहे. मी तुम्हाला सांगितली मांडणी कशी करायची. छापील किंमत मी शॉर्ट मध्ये लिहितोय बघा आता. नंतर विक्री किंमत आणि आहे नंतर सूट. आलं लक्षात. 3 अशा प्रकारचे 3 मांडणी करून घ्या. त्यामध्ये जे दिलेलं आहे ते बघा. इथं छापील किंमत आणि विक्री किंमत आहे. 1702 रुपयाला विकली. छापील किंमत आहे 1850 रुपये. विक्री किंमत आहे 1702 रुपये. सूट किती, मग इथं सूट शोधू आपण. या दोन्हींची वजाबाकी केली म्हणजे 1850 रुपयातून 1702 रुपये वजा केले की उरलेली आपल्याला सूट मिळेल. बघा 50 मधून 2 गेले तर हे 48 उरतील आणि 1800 मधून 1700 गेले 100 रुपये उरतील. वजाबाकी करण्याची एक पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. बघा 1850 मधून 1702 वजा केले की 148 रुपये आपल्याला उत्तर मिळेल. तर बघा त्या दुकानदाराने 1850 रुपयावर 148 रुपये सूट दिली. पुढे काय करायचंय, पुढे 100 वर किती सूट, 100 रुपयाला किती सूट. बघा 1850 रुपयावर 148 रुपये सूट,
तर 100 रुपये छापील किंमत जर असेल तर सूट किती? सूट ही नेहमी छापील किमतीवरच काढायची, ती विक्री किमतीमध्ये 100 लिहायची नाही, कारण सूट ही नेहमी छापील किमतीवर असते. हे लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. तर बघा 1850 रुपये छापील किमतीवर 148 रुपये सूट, तर 100 रुपये छापील किंमत असताना किती रुपये सूट? आलं लक्षात? आता विक्री किमतीचं काम आपलं संपलं. बघा हे समोरासमोर मांडणी केली आपण, याचा तिरका गुणाकार करायचा असतो. आलं लक्षात? सोपं आहे. आता तिरका गुणाकार करताना एक पायरी आपण आता कमी करणार आहोत. अगोदरच्या उदाहरणात ती लिहून दाखवली मी तुम्हाला आणि त्याची पुढची पायरी कशी सरळ तयार होते ते समजावून दिलं. तर आपण दुसरी पायरी डायरेक्ट तयार करू. यावरून काय करायचं? 100 गुणिले 148 करा. बघा 100 गुणिले 148 भागिले किती? तर x ला जोडून जी संख्या असते ती भागिले करा. 1850. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एकक स्थानचा हा शून्य काढला तर त्याच्या बदल्यात हा अंशाचा एकक स्थानचा शून्य काढता येईल, बरोबर की नाही? आता इथं बघा 10, 148 आणि 185. तर आपण विचार करूया की अशी एकच संख्या शोधायची असते नेहमी भागाकार करताना की अंशाच्या आणि छेदाच्या दोन्ही संख्यांना तिने भाग गेला पाहिजे. मग बघा इथं 10 आणि इथं 185 आहे, एकक स्थानी 5 आहे, इथं 10 आहे, म्हणजे या 10ला 5 ने भाग जातो आणि 185 ला सुद्धा 5 ने भाग जातो. 5 ची कसोटीमध्ये ते आपल्याला माहितीच आहे. तर बघा 5 ने भाग देऊया, या 10ला भाग देऊ 5 ने, 5 दुने 10 होतील. आता 5 ने पहिल्यांदा 1 ला भाग देऊ, भाग जाणार नाही म्हणून पुढचा 8 घेऊ, 18 झाले. 5 त्रिक 15, बघा 5 त्रिक 15, 18तून 15 गेले, उरले 3, ते पुढे ठेवू. हा 3 आणि 5 35 झाले, 5 7 35, इथं 37 आले आणि इथं 148 आले. आता लक्षात घ्या, इथं 2 ने छेदस्थानी भाग जात नाहीये, 37 ने याला 2 ला भाग जाणार नाही, पण 37 ने 148 ला भाग जाईल असं मला वाटतं. कारण काय? कारण 37 ही मूळ संख्या आहे. 37 चे पुन्हा दुसरे विभाजक असणार नाहीये. 37 हा स्वतःच विभाजक आहे, म्हणजे 37च्या पाड्यामध्ये 148 आहे का ते शोधू आपण. जर असले तर आपलं काम झालं. बघा आता 37च्या पाड्यात 148 आहे का, तोंडी कसं शोधायचं? तर इथं एकक स्थानी 8 आहे, इथं एकक स्थानी 7 आहे. 7च्या पाड्यात अशी संख्या शोधायची की एकक स्थानी 8 आला पाहिजे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28. 7 चौक 28 होतात, छेद एकक स्थानी 8 येतोय, बरोबर? मग 7 चौक 28 याचा अर्थ 37 गुणिले 4 जर केले तर 148 उत्तर मिळतं का बघू आपण. 7 चौक 28 होतील, 2 हातचे आले, 4 त्रिक 12, 13 14, बघा 148 झाले. याचा अर्थ 37 ला जर 4 ने गुणलं तर 148 मिळतात. याचा अर्थ 37 1 37, 37 चौक 148. 37च्या पाड्यामध्ये चौथ्या क्रमांकावर 148 आहे म्हणून वरती 4 लिहिला. आता काय उरलंय बघा, छेदस्थानी 1 आहे, त्याला काही अर्थ नाही. 2 गुणिले 4 म्हणजे 2 गुणिले 4 म्हणजे 8. तर शेकडा सूट किती? 8%. तर आलं लक्षात मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळतं. फक्त तुम्हाला ही मांडणी करता आली पाहिजे. एकदा मांडणी जमली की तुम्ही याची उत्तर सोडवू शकतात. पुढचं हे सूट काढण्याच्या संबंधी होतं. छापील किमतीचे काढण्याच्या संबंधित सुद्धा उदाहरणं आपण घेणार आहोत. विक्री किंमत काढण्याच्या संदर्भाने सुद्धा उदाहरणं घ्या आहोत. ही सगळी उदाहरणं सोडवताना हाच तक्ता तुम्हाला काम येणार आहे. हा तक्ता मांडणी तुम्हाला जमली, ह्या तक्त्याची मांडणी करायला तुम्हाला जमली की उदाहरणं सोडवायला काही अडचण येणार नाही. आलं लक्षात मित्रांनो? चला तर मित्रांनो, यामध्ये मग आपण दुसऱ्या टाईपची सुद्धा उदाहरणं घेऊया. बघा मित्रांनो, ह्या उदाहरणामध्ये छापील किमतीवर 15% सूट देऊन, इथं सूट दिलेली आहे, 15% सूट देऊन एक मोबाईल दुकानदाराने 10,200 रुपयास विकला. विक्री किंमत दिली आहे आणि सूट दिली आहे. मी तुम्हाला सांगितलं, सूट, विक्री किंमत आणि छापील किंमत यापैकी कोणत्याही 2 किमती दिलेल्या असल्या की तिसरी किंमत काढता येते. अगोदर आपण काय केलं? विक्री किंमत आणि छापील किंमत दिली होती, सूट काढली. आता सूट दिली, विक्री किंमत दिली, आपल्याला शोधायची आहे छापील किंमत. मोबाईलची छापील किंमत किती? पुन्हा तीच मांडणी करायची मित्रांनो. तुमच्या लक्षात आली आहे मांडणी? बघा पुन्हा एकदा, छापील किंमत, विक्री किंमत आणि सूट, हीच मांडणी करायची. आता दिलेलं काय आहे बघा, इथं विक्री किंमत दिली, छापील किंमत दिली नाही, म्हणजे छापील किंमत आणि विक्री किंमत ही नाही लिहिता येणार आपल्याला. आता लिहायचं काय मग? पहिल्यांदा तर 15% सूट ह्या शब्दामध्ये आपल्या हे तीनही पायऱ्या पहिल्या सुरुवातीच्या पूर्ण करता येईल. कशा बघा, सूट किती आहे? 15% म्हणजे किती? तर 100 रुपयावर 15 रुपये सूट. बघा म्हणजे छापील किंमत 100 रुपये असेल तर 15 रुपये सूट. आलं लक्षात? ह्या एका शब्दामध्ये आपल्याला ही पहिली ओळ सापडली. 100 रुपये छापील किंमत असेल तर 15 रुपये सूट मिळते. याचा अर्थ विक्री किंमत किती? मग 100 रुपयाची वस्तू 15 रुपये सूट देऊन विकली,
याचा अर्थ ती वस्तू 85 रुपयाला विकली. बघा मित्रांनो, सहज लक्षात येतं हे. आणि तुम्ही जर सराव केला तर ही गणित तुमची कधीही चुकणार नाही. लक्षात आलं? पहिल्यांदा काय केलं बघा, सूट दिली होती. 15% सूट म्हणजे 100 रुपये किंमत असेल तर 15 रुपये सूट. छापील किंमत 100 रुपये असेल तर 15 रुपये सूट. लिहून घेतलं. 15 रुपये सूट दिली म्हणजे विक्री किंमत किती झाली मग? 85 रुपये. कारण 100 रुपयाची वस्तू 15 रुपये सूट दिली, 15 रुपये कमी घेतले म्हणजे 85 रुपयेच घेतले फक्त गिरायकाकडून. त्या गिरायकाला 85 रुपयाला ती वस्तू देऊन टाकली. पहिली ओळ मिळाली आपल्याला. आता दुसरी बघा, विक्री किंमत दिली, छापील किंमत किती बघा. 100 रुपये छापील किंमत असेल तर विक्री किंमत 85 रुपये. 100 रुपये छापील किंमत असेल तर विक्री किंमत 85 रुपये. विक्री किंमत जर 10,200 रुपये असेल तर छापील किंमत किती मग? विक्री किंमत 85 रुपये असेल तर छापील किंमत 100 रुपये. विक्री किंमत 10,200 रुपये असेल तर छापील किंमत किती? इथं आपल्याला हे समीकरण बनवायची सोपी आयडिया सापडली बघा. सूट आपल्याला काही कामाची नाही आता, कारण हे फक्त विक्री किंमत शोधण्यासाठी आपल्याला ते सूटचा उपयोग झाला. आता तुमच्या लक्षात आलं असेल, 85 रुपये विक्री किंमत असेल तर छापील किंमत त्या वस्तूची 100 रुपये असेल. आणि विक्री किंमत जर 10,200 रुपये आहे, कारण इथं दिली बघा, मोबाईलची विक्री किंमत 10,200 रुपये असेल तर छापील किंमत किती? मांडणी संपली आपली. याचा तिरका गुणाकार करा. तुम्हाला माहिती आहे, एक्सला जोडून जी संख्या ती नेहमी भागाकारात ठेवायची, बाकीच्या अंशस्थानी. म्हणजे या ठिकाणी बघा, 100 गुणिले 10,200, 100 गुणिले 10,200 भागिले 85 होतील. आणि हे समीकरण तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. 85 आणि 100 5 ने भाग जातो बघा. 5 ने 8 ला भाग देऊ. 5 एके 5, 3 उरले ते पुढे ठेवू. 35 झाले. 5 7 35. इथं 5 ने भाग देऊ. 100 ला जर 5 ने भाग दिला तर 20 उत्तर येणार आहे, कारण 20 5 100. हे सराव केला तर तुम्हाला याची पटपट आयडिया येऊन जाईल. आता 17 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 17चाच पाडा म्हणावा लागणार आहे, कारण 17ला दुसरा डिवायझर नाहीये, दुसरा विभाजक नाहीये त्याला. मग 17चा पाडा म्हणू. 17 ने 20 ला भाग जाईल का? नाही जाणार. मग 17 ने हे 102 ला भाग जातो बघू. 17 1 17 सक दुवंश होतं बघा. 17 सक 102 होतात. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 सक 102. बघा, 17 1 17 आणि 102 ला भाग दिला, 17 सक 102. म्हणजे इथं उरलं काय? 6 0 0 600 उरले इथं, आणि इकडे 20. याचा अर्थ 600 आणि 20 याचा गुणाकार करावा लागेल. 600 गुणिले 20 हा गुणाकार करूया, आणि जे उत्तर मिळेल ते असणार आहे त्या मोबाईलची विक्री किंमत. 6 आणि 6चा 2चा गुणाकार करू. 6 1 6, 6 2 12, तर 6चा 2चा गुणाकार 12 आला. त्यानंतर हे उरले जे शून्य आहे ते पुढे देऊन टाकू. हे 2 शून्य आणि हा 1 शून्य, 3 शून्य, 1 2 3. तर अशा पद्धतीने उत्तर मिळालं आपल्याला 12,000 रुपये. बघा, विक्री किंमत मोबाईलची जर 10,200 रुपये असेल तर त्या मोबाईलची छापील किंमत असणार आहे 12,000 रुपये. आलं लक्षात मित्रांनो? फार सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जर गेला तर तुम्हाला या प्रकारची उदाहरणं सोडवायला काहीच अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो, तिसऱ्या टाईपचं मी उदाहरण घेतलंय. या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत शोधायची आहे. बघा, 9,600 रुपये छापील किमतीवर 12.5% म्हणजे 12.5% सूट मिळते. तर विक्री किंमत किती? या ठिकाणी छापील किंमत दिलेली आहे 9,600 रुपये, सूट दिलेली आहे 12.5%. विक्री किंमत किती? या ठिकाणी दुसरे दोन घटक दिले आहे, विक्री किंमत काढायची आहे. तर हे सुद्धा सोडवताना पुन्हा तशीच मांडणी करूया. बघा, तुमच्या लक्षात आलीच आहे मांडणी कशी करायची. छापील किंमत, इथं विक्री किंमत, आणि इकडे सूट. या पद्धतीने तुम्ही टेबल तयार करून घेतला की हे उदाहरण सोडवायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. इथं महत्वाची गोष्ट अजून एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथं फक्त किमती घेतल्या मी. 9,600 रुपये छापील किमतीवर 12.5% सूट मिळते, तर विक्री किंमत किती? शॉर्ट मध्ये उदाहरण घेतलंय. उदाहरण फार वेगळ्या प्रकारचं येऊ शकतं. असं येऊ शकतं, एका टीव्हीची किंमत 9,600 रुपये आहे. एका टीव्हीची किंमत, छापील किंमत 9,600 रुपये आहे. ती टीव्ही एका दुकानदाराने गिऱ्हाईकाला 12.5% सूट देऊन विकली. तर दुकानदाराने ती टीव्ही किती रुपयाला विकली? अशा पद्धतीने उदाहरण येऊ शकतं. एका सायकलची किंमत 9,600 रुपये छापील किंमत आहे. ती सायकल जर दुकानदाराने 12.5% सूट देऊन जर विकली तर दुकानदाराला किती रुपये मिळतील? अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तयार होतात. या ठिकाणी फक्त किमतीला महत्व आहे, म्हणून मी थोडंसं शॉर्ट मध्ये उदाहरण लिहिलं. तर बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, छापील किंमत, विक्री किंमत आणि सूट हा टेबल तयार केला. या प्रकारची मांडणी तुम्ही तयार केली की यामध्ये किमती भरूया.
तुमच्या लक्षात आलं, ज्यावेळेस सूट दिली असेल ना त्यावेळेस सुटीचे संबंध इथं पहिल्यांदा लावून घ्यायचा. 12.5% सूट याचा अर्थ काय, 100 रुपये छापील किंमत असेल तर सूट मिळते 12 रुपये 50 पैसे. आलं लक्षात? 100 रुपये छापील किंमत असेल तर सूट मिळते 12 रुपये 50 पैसे. याचा अर्थ 100 रुपयातून 100 रुपयाची वस्तू विकल्यावर दुकानदार 100 रुपये छापील किंमतीची जर वस्तू असेल तर दुकानदार 12.5 रुपये कमी घेतो. म्हणजे विकतो केवढ्याला मग, 100 मधून 12.5 रुपये काढून टाकले, 100 मधून 12 काढले, 88 रुपये उरले, पुन्हा 50 पैसे काढून टाकले, 87.5 रुपये. याचा अर्थ 87.5 ही झाली त्या वस्तूची विक्री किंमत. तर लक्षात घ्या मित्रांनो, फक्त सूट वरून आपण या तिन्ही किमती या ठिकाणी मांडून घेतल्या ह्या टेबलमध्ये. 100 रुपये छापील किंमत होती, 12.5 रुपये सूट मिळते, याचा अर्थ ती वस्तू 87 रुपये 50 पैसे या किमतीला दुकानदार विकतो. आता आपल्याला 9,600 रुपये छापील किंमत दिली. छापील किमतीच्या खाली लिहून घेऊ बघा, 9,600 रुपये छापील किंमत असताना विक्री किंमत किती, तर विक्री किंमतीच्या खाली X मांडू. याचं काम संपलंय आपलं. इथं लक्षात आलं तुमच्या, इथं या दोन्हींचा तिरका गुणाकार करू, या दोन्हींचा तिरका गुणाकार करू. तिरका गुणाकार करताना 9,600 गुणिले 87.5 बघा, 9,600 गुणिले 87.5 भागिले किती, तर X ला जोडून ज्याचा गुणाकार करायचा असतो ती संख्या, तर 100. आलं लक्षात? इथं फार सोपं झालंय बघा, इथं 2 शून्य हे काढून टाकले, हे काढून टाकले, उरलंय काय, तर 96 गुणिले 87.5. याचा गुणाकार करू बघा मित्रांनो, 875 गुणिले 96. मी असं का केलं, कारण गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि मग उत्तरामध्ये दशांश चिन्ह देऊ. उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दशांश चिन्ह द्यायची काही करायची नाही. अगोदर सरळ संख्यांचा गुणाकार करून घेऊ. 6 ने गुणू बघा पहिल्यांदा, 6 पंचे 30 होतील, हातचे आले 3, 6 7 42, 43 44 45, हातचे आले 4, 6 8 48, 48 आणि 4 52. त्यानंतर 9 ने गुणायचं म्हणजेच 90 ने गुणायचं, शून्य देऊन घेतला. आता 9 ने गुणू, 9 5 45, हातचे आले 4, 9 7 63 आणि 4 67, हातचे आले 6, 9 8 72, 72 आणि 6 78. तर याची बेरीज करूया, 0 0 5 5 10, हातचा लेख 7 2 9 1 10, हातचा लेख 8 5 13 1 14, हातचा लेख 84,000 उत्तर आलं. परंतु एक दशांश स्थळ इथं सोडायचं, उत्तरामध्ये दशांश स्थळ द्यायचं असतं, बरोबर की नाही. आपण दशांश स्थळ सोडून न देता आपण गुणाकार करून घेतला, उत्तरामध्ये दशांश चिन्ह देऊन टाकू. तर एक दशांश स्थळ सोडलंय म्हणून उत्तरात सुद्धा एक दशांश स्थळ सोडू. याचा अर्थ 84,000चा हा शून्य निघून जाईल, 8,400 हे असणार आहे उत्तर, 8,400. तर बघा उत्तर मिळाला 8,400. याचा अर्थ 9,600 रुपयाची छापील किमतीची जर वस्तू असेल ती 12.5% सूट देऊन जर विकली तर दुकानदार ती वस्तू 9,600 रुपयाची वस्तू 8,400 रुपयाला विकील. दुकानदाराला 8,400 रुपये मिळतील किंवा गिऱ्हाईकाला ती वस्तू 8,400 रुपयाला मिळेल. तर आलं लक्षात मित्रांनो. यानंतर आपण कमिशन, दलाली, रिबेट या संदर्भाने, आडत या संदर्भाने सुद्धा एक उदाहरण घेऊया. कमिशनच्या संदर्भाने उदाहरण आलं किंवा दलालीच्या संदर्भाने आलं, आडतीच्या संदर्भाने आलं, रिबेटच्या संदर्भाने आलं तरी सुद्धा ते उदाहरण फक्त त्या किमतीवर तेवढी टक्के काढायचे असतात. तर तसंही एक उदाहरण घेऊया. शेतकऱ्याने 1,200 रुपये क्विंटल दराने 8 क्विंटल कांदा विकला. त्यासाठी 2.5% म्हणजे 2.5% आडत द्यावी लागली, दलाली द्यावी लागली किंवा कमिशन द्यावे लागले. तिन्ही शब्द येऊ शकतात तिथं, आडत, कमिशन, दलाली द्यावे लागले. तर शेतकऱ्याला किती रुपये मिळाले. आता शेतकऱ्याने कांदे किती विकले, तर 8 क्विंटल कांदे विकले. काय दराने विकले, 1,200 रुपये दराने, 1,200 रुपये दराने. याचा अर्थ एकूण कांद्याचे किती पैसे झाले, तर बघा 1,200 गुणिले 8 एवढे रुपये एकूण कांद्याचे झाले. बघा 800 800 12 8 96, 9,600 रुपयाचे त्याने कांदे विकले. म्हणजे शेतकऱ्याचे एकूण कांद्याची रक्कम झाली 9,600 रुपये. ही झाली मित्रांनो कांद्याची विक्री किंमत. शेतकऱ्याने एकूण कांदे विकल्यानंतर त्याला 9,600 रुपये मिळायला पाहिजे, परंतु 2.5% आडत दिली त्याने, दलाली दिली किंवा कमिशन दिलं. तीनही शब्द येऊ शकतात. तर 9,600 रुपयावर 2.5% दलाली दिल्यानंतर उरलेले पैसे शेतकऱ्याला मिळतील. शेतकऱ्याला एकूण किती रुपये मिळाले, तर 9,600तून 2.5% काढून टाकायचे. ते दलाली गेली किंवा आडत गेली किंवा दलाली कमिशन गेलं असं समजा, आणि उरलेले पैसे शेतकऱ्याला मिळतील. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही एक पायरी वाढवावी लागेल की एकूण विक्री किंमत किती झाली हे आपल्याला शोधावं लागलं.
बऱ्याच वेळा इथं खरेदी किंमत सुद्धा येऊ शकते. एकूण खरेदी किंमत काढायची आणि मग दलाली काढायची. एकूण विक्री किंमत काढा मग दलाली काढा. इथं विक्री किंमत आहे म्हणून एकूण विक्री किंमत झाली 9,600 रुपये. यावर आपण काढणार आहोत दलाली किंवा आडत किंवा कमिशन. तर इथं तक्ता कसा तयार होईल मित्रांनो, इथं विक्री किंमतीचा संबंध आहे म्हणून इथं विक्री किंमत आणि दलाली हे दोनच फक्त या ठिकाणी दोन मुद्दे घ्यावे लागतील. फक्त इथं दलाली येऊ शकतं, आडत येऊ शकतं, कमिशन. उदाहरणामध्ये जे दिलं ते तुम्ही इथं टाका. तर बघा विक्री किंमत आहे 9,600 रुपये. दलाली किती दिली माहित नाही, दलाली काढायची आहे, बरोबर की नाही. दलाली काढायची आहे. दलाली काढल्याशिवाय आपल्याला त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळतील हे काढता येणार नाही. कारण 9,600तून ती दलाली तेवढी वजा करून टाकावी लागेल आणि मग उरलेले पैसे शेतकऱ्याला मिळतील. तर विक्री किंमत 9,600 रुपये, दलाली माहित नाही म्हणून एक्स काढली, एक्स लिहिली. बघा विक्री किंमत जर 100 रुपये असेल तर दलाली आहे 2 रुपये 50 पैसे, 2.5 रुपये. 100 रुपये जर असेल तर 2.5 रुपये दलाली आहे. 100 रुपयावर 2.5 रुपये दलाली, तर 9,600 रुपयावर किती रुपये दलाली. यांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला 9,600 रुपयावर किती दलाली होईल त्याचं उत्तर मिळेल. तर हे उत्तर शोधताना बघा तिरकस गुणाकार करतो आपण. 9,600 गुणिले 2.5, 9,600 गुणिले 2.5 म्हणजे 2.5 भागिले एक्स ला जोडून जी संख्या असते ती आपण भागाकारात ठेवतो. बघा 100, इथं 2 शून्य, हे 2 शून्य काढून टाकले. 96 गुणिले 25, 96 गुणिले 25, 2.5 आहे पण 25 ने गुणू आपण आणि उत्तरामध्ये दशमचिन्ह नंतर देऊ. बघा 25 सक किती होतात, तर 25 सक 150 होतील. इथं शून्य देऊन घेतला, 15 हातच्याचे आले. 25 नवे किती होतात, 25 नवे 225, 225 आणि हे 15, 225 आणि हे 15, 240 होतील. बघा तर हे 240 इथं लिहून टाकू. याचा अर्थ दलाली उत्तर मिळालं आपल्याला 2,400, परंतु दशांशचिन्ह द्यायचं बाकी आहे. एक दशांश स्थळ सोडून दशांशचिन्ह आहे म्हणून आपण दशांश स्थळ एकच सोडूया. 240 हे आपलं उत्तर झालं. 240 रुपये 2.5% दराने 240 रुपये दलाली झाली 9,600 रुपयावर. शेतकऱ्याला किती रुपये मिळतील, तर शेतकऱ्याला मिळतील 9,600 मधून 240 वजा केल्यानंतर हे जातील 240 रुपये कोणाला जातील, तर ते आडत्याला जातील. दलाली जो घेणारा असतो त्याला जातील किंवा कमिशन ज्याला द्यायचं असेल त्याला जातील. तर 240 रुपये तो काढून घेईन 9,600तून आणि उरलेले पैसे शेतकऱ्याला देऊन टाकील. तर 600 मधून 240 काढले, 600 मधून 200 काढले, 400 उरले, त्यातून पुन्हा 40 काढले, 360 उरले, 9,300. तर उत्तर मिळालं आपल्याला 9,360 रुपये. ही वजाबाकी केल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल वजाबाकी कशी केली. मी माझ्या पद्धतीने करतो. 600तून 200 काढून टाकले, 400 उरले. त्यानंतर 400तून पुन्हा हे 40 राहिले होते ते काढून टाकले, 360 उरले. तर 9,360 रुपये हे झालं. शेतकऱ्याला किती रुपये मिळतील, तर 9,360 रुपये. तर बघा मित्रांनो, सूट, कमिशन, दलाली, रिबेट, आडत या संदर्भाने मला जी महत्वाची उदाहरणं वाटली ती मी तुमच्या समोर आणली. यामध्ये सूट कशी काढावी किंवा छापील किंमत कशी काढावी किंवा विक्री किंमत कशी काढावी हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून दिले. अशा उदाहरणांचा सराव करा मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरचं व्हिडिओचं लाईकचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नव्याने आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण गणिताच्या संबंधी हे जे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला देतोय ते सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यावर ऑल नोटिफिकेशन करा, म्हणजे गणिताचे जे मी व्हिडिओ दिला की तो सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणांची बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते, परंतु भीती बिलकुल बाळगायची नाही. तुम्हाला एकदा हा तक्ता मी तुम्हाला जो समजावून दिला तो तक्ता तुम्हाला करायचा जर सराव झाला तर तुम्हाला ही उदाहरणं चुटकीसरशी सुटतात. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीच्या उदाहरणांचा सराव करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा मित्रांनो. लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु लक्षात ठेवा, पुढचा व्हिडिओ सुद्धा सूट, कमिशन, दलालीचे ह्या संदर्भानेच असणार आहे. त्यामध्ये या संदर्भाने काही अजून गुंतागुंतीची थोडीशी अवघड जी उदाहरणं असतात ती सुद्धा सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते समजून घेणार आहोत. त्यामुळे पुढचा पार्ट सुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.